श्रीवर्धन एक्सप्लोर करून झालेलं आहे आणि आता आम्ही एक्झिट करतोय श्रीवर्धनच्या इथून आणि हे आहे श्रीवर्धनचं गेट जिथून आम्ही बाहेर निघतोय। बाय बाय श्रीवर्धन, वापस मिलेंगे। तर छान श्रीवर्धनमध्ये 2-3 दिवस राहून दिवे आगार मधलं गणपतीचं मंदिर वगैरे सगळं बघून झाल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत हरिहरेश्वरकडे। तर हरिहरेश्वरला दक्षिण काशीही म्हणतात। तर चला दक्षिण काशीचं दर्शन घेऊया आणि बघूया की तिथलं सर्व वातावरण, तिथला समुद्र आणि ते मंदिर कसं आहे ते। कोकणातली गावं खूप सुंदर आहेत, एकदम कौलारू घरं, ट्रेडिशनल घरं, खूप छान वाटते इकडनं जाताना त्यांचे घरं बघताना। आणि कोकणात कुठेही फिरताना कंटाळा येत नाही, कारण दोघं साईडने इतकी छान झाडं, हिरवळ, खूप छान वाटतं हा रस्ता जेव्हा आपण ह्या रस्त्यावरनं प्रवास करत असतो। वाव, किती सुंदर रस्ता आहे हा हरिहरेश्वरकडे जाण्याचा। पूर्ण वडाची झाडं दिसत आहेत साईडने, खूप सुंदर आहे। अप्रतिम प्रवास करत आत्ता आपण पोचलेलो आहोत हरिहरेश्वर जवळ आणि हे एंट्री गेट आहे इथलं आणि इथं एंट्री करायला 10 रुपये चार्जेस घेतात। तर यांनी आमच्याकडून 10 रुपये चार्जेस घेतलेत। हे आहे हरिहरेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार, इथून आपल्याला जायचं पुढे। तर ह्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच गाडी पार्किंग आहे, तिथं आम्ही गाडी पार्क केली। त्यांनी आमच्याकडनं 50 रुपये चार्जेस घेतले। ओम साईराम। तर इथे जाता जाता छोटं एक मंदिर लागलंय विठ्ठल रुक्मिणींचं। तर मंदिराच्या आवारात आपण पोहोचलो आहोत आणि ह्या मंदिराला दक्षिण काशी मंदिर असं देखील म्हणतात। हरिहरेश्वरमध्ये कालभैरव, योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान यांची 4 मंदिरं आहेत। तसंच किनाऱ्यावरती, समुद्र किनाऱ्यावरती विष्णुपद, गायत्री तीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ असे देखील ठिकाणं आहेत। हे समोर दिसतं आहे ते मेन मंदिर आहे हरिहरेश्वरचं। तर आपण पुढून एंट्री करायचं आहे आणि इकडनं एक्झिट करायचं आहे दर्शन घेऊन। तर चला जाऊया। तर हे आहे कालभैरवांचं मंदिर आणि पूजा चालू आहे आता। श्री हरिहरेश्वर हे पेशव्यांचे कुलदैवत आहे। तसेच काळभैरव आणि योगेश्वरी ह्या देवळांना इथं खूप मान आहे। असं ऐकण्यात आहे की बळीराजाकडनं 3 पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरपासून सुरू होतं। तसंच दुसरी पण एक आख्यायिका आहे याची की अगस्त्य मुनी शांततेच्या शोधात भ्रमण करत होते तेव्हा हरिहरेश्वर मधील 4 स्वयंभू लिंगांच्या दर्शनाने त्यांचे मन शांत झाले, अशी सुद्धा आख्यायिका आहे। तर चला आपण मंदिरात प्रवेश केलेला आहे आणि आपण दर्शन घेऊया महादेवांचं। मंदिर खूप सुंदर आहे, कोकणी पद्धतीचंच हे मंदिर आहे आणि आतमध्ये खूपच प्रसन्नता आहे। आतमध्ये प्रवेश केल्या खूप प्रसन्न वाटते, खूप छान वाटतं। तर आपण घेऊया दर्शन महादेवांचं।
खूपच मन प्रसन्न करणाऱ्या पिंडीचं दर्शन घेतो आहोत आपण. हर हर महादेव. 4 पिंड असलेली ही महादेवांची पिंड खूपच अप्रतिम दर्शन आहे. शांततेत दर्शन होतंय आमचं. तर इकडे आहे प्रदक्षिणा मार्ग, त्याच्याने आता आपण प्रदक्षिणा घेणार आहोत. हां इथून आहे. हां किती? हां ठीक आहे. हेच आहे ना ते. छान आहे बट तो व्ह्यू खूप मस्त आहे. परफेक्टली छान आहे. आपण गेलो होतो का त्यावेळेला, पण तेव्हा उलटा काहीतरी होतं, वेगळं हे होतं. इथं आल्यानंतर ही प्रदक्षिणा जी आहे ती कंप्लीट करायलाच पाहिजे. हे बघा, हे आहे मंदिर. खूप छान कौलारू आपल्या कोकणी पद्धतीचं मंदिर. परत एकदा बघा, आहे की नाही सुंदर? आहे की नाही सुंदर मंदिर एकदम. आणि आता आपण जाऊया इकडे प्रदक्षिणा कंप्लीट करण्याच्या हिशोबाने. आणि इथं समुद्र किनारा दिसतो आहे परफेक्टली इकडचा. खूप छान. हा किनारा पण भरपूर मोठा आहे. तर जवळजवळ किती 84 पायऱ्या म्हटल्या ना बाबा? 150. तर आता एकदम परफेक्ट. आणि तुम्हाला थोडंसं दाखवतो आता हरिहरेश्वरचा व्ह्यू. बघा कसा दिसतोय. आहे की नाही सुंदर? वा, अप्रतिम व्ह्यू येते सागराचा एकदम. ड्रोन राहिला असतं तर खूप भारी शॉट आला असतात ना. हो पण खूप भारी आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे. आणि आता आपल्याकडे थोडी छोटीशी ट्रेक. हाय हे बघा, सगळ्यात जबरदस्त व्ह्यू जो आहे तो हाच आहे कोकणातला. असा व्ह्यू कुठे हो. हे खूप भारी व्ह्यू आहे. थोडा रिस्की पण आहे चालायला, बट चांगलं आहे. खूप छान मस्त समुद्र आहे समोर. हे बघा केवढ्या मोठ्या खडकांच्या, म्हणजे एक व्हॅलीसारखंच आहे. पायऱ्या बनवल्या. कोणी ही प्रदक्षिणा केली पूर्ण सांगा कमेंटमध्ये. हर हर महादेव शंभू. फायनली आपण खाली आलेलो आहोत आता समुद्राजवळ. मोठी आहे जुनी. खडकांची अवस्था बघा, एकदम कोरले गेलेत पाण्याच्या लाटांमुळे. एक नंबर. एवढा आलो आपण बघा. हे बघा झालं ते.
हर हर ते बीच आहे. तर इथपर्यंत आल्यानंतर दूर दूरपर्यंत कोणीही दिसत नाही ॲक्च्युली इथं. थोडंसं डिफिकल्ट वाटतं ते, कारण जोरात लाटा आहेत, खडक आहे तो की थोडंसं डिफिकल्ट आहे चालायला आणि कोणीच नाही आहे. पण स्लोली आम्ही प्रदक्षिणा पूर्ण करतो आहे कड्याच्या साईडने. मस्त लाट आली होती आता मोठी. तिकडनं मोठ्या लाटा आहेत एकदम. काही जबरदस्त. झालायचा एकदम डिफरंट डिझाईन झालं. रिस्की पॉईंट आहे त्यामुळे यायची घाई करू नका, इथं गडबड करू नका. थोडं दुरूनच समुद्राच्या. तर हा आहे बीच आणि इकडे ॲक्टिव्हिटीज असतात. आज नाही आहेत, मे बी संध्याकाळी असतील. बट हा बीच आहे मस्त छान सुंदर. पाण्याची लेवल सध्या जास्त आहे त्यामुळे कदाचित गर्दी कमी असेल. थोडे पर्यटक बघा तिकडे येताना दिसते. इथे असतात काय काय ॲक्टिव्हिटी सुंदर. अजून एक छान नाही आता मी असा बीच. मजा आली थ्रिलिंग ठिकाणी जाऊन. एकदम जबरदस्त. खरंच थ्रिलिंग एक्सरसाइज अनुभवला आता आपण. थ्रिल करायचा विथ सेफ्टी. टेन्शन नाही घ्यायचा आणि अति उत्साह नाही करायचा. उत्साह थोडं लिमिट, पण छान होतं. छान होतं. महादेवांच्या कृपेने आमची प्रदक्षिणा कंप्लीट झाली. उत्तर काशी जेव्हा जायला भेटेल तेव्हा जायला भेटेल, पण दक्षिण काशीचं दर्शन झालं आणि प्रदक्षिणा पण झाली. तर चला, हा होता आमचा हरिहरेश्वरचा ब्लॉग. तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. कधी आलात